मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात जात असून त्यांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमानसेवेचा मुंबईमध्ये शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर ते त्याच विमानानं पहिले प्रवासी म्हणून सोलापुरात जाणार आहेत। त्यांच्या उपस्थितीतच होडगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीचं काम मंगळवारी रात्री पूर्ण झालं। दिवसभर शहरातील ए, बी आणि ई वॉर्डातील काही भागात पाण्याची टंचाई जाणवली। दरम्यान काम पूर्ण झाल्यानं आजपासून टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कपात केलेल्या डिंबेचरची रक्कम परत द्यावी या मागणीसाठी ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। किसान मोर्चाचे भगवान काटे आणि प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली आहे। इथेनॉल उत्पादनाकडे साखर कारखान्यांचा ओढा, काही राज्यातील ऊसाबाबतची अनिश्चितता आणि काही कारखान्यांच्या गाळपास होणारा विलंब यामुळे साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय अन्न मंत्रालयानं चालू गळीत हंगामात 34 दशलक्ष टन साखर उत्पादन होईल असा अंदाज वर्तवलाय। पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे। दरम्यान मोसमी पाऊस पुढील काही दिवसात माघार घेईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात आहेत। इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवसात चांदी 15,000 वधारली आहे। सध्या चांदीची प्रति किलो किंमत ही 1,95,000 गेली आहे आणि त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांची आता चांदी झाली आहे। दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत प्रवासासाठी मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातलेले आहेत। 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही बंदी असणार आहे। मुंबईनंतर आता मीरा भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये देखील पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे। मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते। हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता MMRDA DPR बनवणार आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल चालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडं आकारणी केली जाते असं ट्रॅव्हल चालक RTO कार्यालयाच्या रडारवर असून अधिक भाडे आकारणाऱ्यांची प्रवाशांनी तक्रार करावी असं आवाहन RTO कार्यालयानं केलंय। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। मात्र लवकरच हे चित्र बदलणार आहे। मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला सुरक्षेचं कवच लाभणार आहे, कारण गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभं राहणार असून तिथे पोलिसांच्या बोटी 24 तास तैनात असतील। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय। 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून 10 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। अमेरिकेच्या न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांची महासभा पार पडली। या महासभेत खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत कार्यरत असलेले अधिकारी आणि तज्ज्ञांकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उज्ज्वल निकम यांनी केली। ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणात आरोपी केलेल्या मनोरमा खेडकर यांच्या अंतरिम जामिनाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बेलापूर न्यायालयानं दिलेल्या या निर्णयानं त्यांना दिलासा दिलाय। मात्र त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही। वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या 60 एकर भूखंडावर बांधलेल्या 41 अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचार प्रकरणी वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार आणि विकासक सीताराम गुप्ता यांची एकूण 71 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात तनवाडी इथे ऊसाच्या शेतात आग लागून 30 ते 35 एकरवरील ऊस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक-अजुनी तालुक्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यात आला। 11 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 8 सदस्य अनुपस्थित असल्यानं हा ठराव नामंजूर करण्यात आला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंदिर समितीकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला।
डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांमुळे रुग्णवाहिका अडकली आहे. रुग्णवाहिका अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रेल्वे स्थानकाबाहेर 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना मनाई आहे, तरी फेरीवाले बसत असल्यानं कारवाईची मागणी करण्यात येते. पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या 800हून अधिक झाली आहे आणि यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात मोठी वाढ झाल्यानं खासदार अमोल कोल्हेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तातडीनं आपत्ती घोषित करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होते. यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानात बौद्ध समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. बीडच्या केज शहरातील आंदोलनादरम्यान एका आंदोलकानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकाला ताब्यात घेतलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. इंदापूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. थकीत वेतन देण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न केल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. निलेश घायवळनं मकोका कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलंय. मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात कारवाई झाली असून अटकेची कारवाई न करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. दरम्यान निलेश घायवळच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. लुकआउट नोटीस रद्द करण्याची मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं केली आहे. राज कुंद्राच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत शिल्पानं ही मागणी केली. राज कुंद्राकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून दाखल करा असं म्हणत कोर्टानं शिल्पा शेट्टीची मागणी फेटाळली आहे. बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना विक्री प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. त्यांनी थेट ओमकार ग्रुपला शेतकऱ्यांचा ऊस चांगल्या भावानं खरेदी करण्याचं आवाहन केलं. बीड जिल्ह्यातील घाणेरड्या राजकारणात न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असं मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलं.